या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड तहसीलवर काही शेतकरी बांधव निवेदन देण्याकरता मान्य तहसीलदार साहेबांना भेटण्याकरता जाणार आहेत। नेमका गारपीट संदर्भात अनुदानासंदर्भातला विषय आहे। याबद्दल आपल्यासोबत दर्शन गावंडे महाराज आहे। महाराज काय सांगू शकाल? आज काही शेतकरी निवेदन देण्याकरता तहसील कार्यालयावर जात आहेत, तर नेमकं आमदार महोदयांनी जे प्रयत्न केले याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? खऱ्या अर्थानं ज्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, हे गारपीट जे आहे हे 2023 आणि 24 या कालांतरातलं आहे। आणि आमदार महोदयांनी शेतकऱ्यांप्रती जो त्यांचा जिव्हाळा आहे आणि त्या जिव्हाळा त्यांचा ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं त्यांनी कार्यसुद्धा केलं। आणि विशेष बाब म्हणून तिथं मंत्रालयात ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायचा आहे, एका वर्षी दोनदा नुकसान झालं, एकदा अतिपावसामुळं आणि एकदा गारपिटीमुळं, त्यामुळं शासनाच्या याच्यात तसे निकष नव्हते। मग संत्रा शेतकरी 2067 शेतकऱ्यांचा तो आकडा आहे। इतक्या शेतकऱ्यांना डबल अनुदान येत नव्हतं, म्हणजे 1,08,000च्या वरच्या पातळीवर जाणार नव्हतं। म्हणून आमदार महोदयांनी सांगितली की संत्रा हा एका वर्षात दोनदा येणारं पीक आहे, म्हणजे आंब्याबार आणि मृगबार। मग तसं ते सिद्धसुद्धा केलं। कृषी विद्यापीठांचा अहवालसुद्धा तिथं दिला। आणि त्यानंतर जे सचिव आहे संपतजी सूर्यवंशी यांना पाठपुरावा केला व पाठपुरावा करून त्यांच्याकडून हा एक GR काढून घेतला। तो फक्त 2067 शेतकऱ्यांपुरता मर्यादित आहे, 2 मंडळांपुरता मर्यादित आहे, ज्या मंडळाचं 2023 आणि 24मध्ये नुकसान झालं होतं। आणि त्याचा GR सुद्धा हा 4 नोव्हेंबर 2025ला आलेला आहे। आणि काल आमदार महोदयांची चर्चा झाली सचिव महोदयांसोबत। संपतरावजी सूर्यवंशी जे सचिव आहे महाराष्ट्र शासनाचे, यांच्यासोबत चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितलं की येत्या 31 ते 30 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे पडतील, असं आश्वासन, असा शब्द संपतरावजी सूर्यवंशी यांनी दिलेला आहे सचिव महोदय। आपण पाहू शकता एक विशेष बाब म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली वरुड तालुक्यातील ही पहिली घटना आहे की शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून एक अनुदान मिळणार आहे। आणि या अनुदान संदर्भात आमदार महोदय मंत्रालयात मुंबईला तळ ठोकून बसलेले आहेत। सगळे कामं त्यांनी बाजूला ठेवले, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरता ते आज मुंबईला आहेत। त्यांनी सांगितलं की नुकतीच त्यांची काल मान्य सचिव साहेबांसोबत भेटसुद्धा झाली आहे। सर, इथे एक निवेदन देण्याकरता काही शेतकरी तहसील कार्यालयावर जाणार आहे, यावर काय तुमची प्रतिक्रिया आहे? यावर आता खऱ्या अर्थानं हा श्रेयवादाचा विषय आहे। ज्यावेळेस 13,39,00,000 याची मान्यतासुद्धा शेतकऱ्यांना मिळाली आहे, एवढं आश्वासन झालं हा GR सार्वत्रिक पसरल्याच्या नंतरही, आणि ही सर्व माहिती मिळाल्याच्या नंतर येत्या काळात आता लवकरच जिल्हा परिषदा जाहीर होणार आहे। त्यामुळेच कदाचित हा म्हणजे आपला जो श्रेयवाद आहे, हा श्रेयवादाच्या लढाई म्हणून ते त्या तहसीलवर गेलेले असतील असा माझा मानस आहे। खऱ्या अर्थानं जे शेतकरी आज तहसीलवर गेलेले आहे, ही माहिती त्यांना आहे की येत्या 30 जानेवारीपर्यंत आमदार साहेबांनी सांगितलं आहे का येत्या 30 जानेवारीपर्यंत शासन हे 13,39,00,000 हे तहसील विभागाकडे देणार आहे। आणि या दोन्ही मंडळाच्या शेतकऱ्यांना 30 किंवा 31 जानेवारीपर्यंत हे पैसे मिळणार असून, ही माहिती मिळाल्याच्या नंतरही या काही लोक जे आज तहसीलकडे निवेदन देण्याकरिता गेले, यांना ह्या सर्व गोष्टीची माहिती होती की हे पैसे येणार आहे, पण श्रेयवाद कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून येत्या जिल्हा परिषद आता काही काळातच जाहीर होणार आहे, या सगळं उद्दिष्ट ठेवून कुठंतरी श्रेयवादाची लढाई समोर ठेवून या लोकांनी आज तहसीलमध्ये जाण्याचा व निवेदन देण्याचा मानस ठेवलेला आहे। खऱ्या अर्थानं माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल यासाठी आजही मंत्रालयात आहे। गेल्या 2-3 दिवसापासून माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर हे मुंबईला आहे आणि सचिव महोदय असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर असो तातडीनं व तत्परतेनं तिथं काम करत आहे, हे आमच्या डोळ्यानं आम्ही बघत आहोत। आणि त्यातही आता कसा सत्ताधाऱ्यांवर विरोध करावा हा विरोधकाचा धर्म आहे। आणि तो धर्म म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला ज्यावेळेस त्याचा GR आपण दाखवतो, ज्यावेळेस त्याची माहिती सांगतो, आणि खऱ्या अर्थानं 23-24चं हे जे रखडलेलं काम होतं ते आमदार साहेबांनी केलं। याच्यासाठी मला माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांचं मनापासून धन्यवाद करावं असं वाटते आणि कौतुकसुद्धा करावं असं वाटते, कारण 23-24ची ही बाब संपली होती। त्यांच्या काळातला तो प्रश्न नसतानासुद्धा त्यांनी इथल्या शेतकऱ्यांची ती बाब लक्षात घेतली आणि सांगितलं की इथल्या शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं गारपीट व पावसामुळे नुकसान झालं, अवेळीच्या पावसानं नुकसान झालं, त्यांना त्यांचा सन्मान, त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे। याच्यासाठी माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी मोठ्या
मोठ्या प्रमाणात तिथं ज्या काही गोष्टीचा पाठपुरावा करायचा होता तो पाठपुरावा करून तो GR सुद्धा काढून घेतला आणि त्या 2067 शेतकऱ्यांचा आज म्हणजे त्यांना न्याय दिला आणि 13,39,00,000 एवढा निधीसुद्धा त्याच्यात त्या GRमध्ये उल्लेख केला गेला आहे. 4 नोव्हेंबर 2025ला हा GR निघालेला आहे. कुठंतरी आज हा श्रेयवादाचा उदो माझ्या डोळ्यासमोर दिसतो. मला त्याच्यावर असं काही फारसं बोलावं वाटत नाही. सर, शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकं किती तारखेपर्यंत पैसे जमा होईल असं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे. यावर तुम्ही काय सांगू शकाल सर? हा मुद्दा ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन नागपूर येथे म्हणजे पुरवणीमध्ये घेतला त्यांनी, त्यावेळेसच सांगितलं का येत्या 30 जानेवारीपर्यंत किंवा 31 जानेवारीपर्यंत या जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळून जाईल असा सहसचिव महाराष्ट्र शासन संपतजी सूर्यवंशी यांनी शब्द आमदार महोदयांना दिलेला आहे. मी सुद्धा त्यांच्या शब्दाला मान ठेवून असं सांगतो, शेतकऱ्यांना धीर धरावा असं सांगतो. गेल्या 1 वर्ष झालं, आता 1-2 वर्ष झाले ते पैसे आपण धीर धरला तर 1 महिना आणखीन सुद्धा तुम्ही धीर धरावा व तुम्हाला पैसे मिळून जाईल एवढा शब्द मी देऊ शकतो आमदार साहेबांच्या वतीनं. आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील वरुड तालुक्यातील विशेष बाब म्हणून पहिली घटना आहे. आमदार महोदयांनी जे हा शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई मिळवण्याकरता मान्य सचिव साहेबांसोबत त्यांनी पत्रव्यवहार केला, त्यांची प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की सर, आमच्या या ग्रामीण भागातील जे संत्रा आंबिया बहार आहे, मृग आणि आंबिया या दोन्ही बहारात 1 वर्षात 2 पीक येत असतात. त्यामुळे या जे नुकसान झालं यांचे नुकसान भरपाई मिळणं फार महत्त्वाची आहे. त्यांच्या प्रयत्नाला यशसुद्धा आलं आणि त्यांच्या काही दिवसातच त्या शेतकऱ्यांना या संदर्भात अनुदान प्राप्तसुद्धा होणार आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरता आमदार मोदी आज सुद्धा मुंबईला आहेत. कॅमेरा निकोबावणीसह प्रवीण सारखं चुळामणी रिपोर्टर.